दादा हा त्यांनी पाठवलेला मेल आणि हे सुनीलचं रुजू होण्याचं पत्र. त्याचे मामा डॉक्टर आहेत. त्यांनी त्याच्या आरोग्यासंबंधी सर्टिफिकेट दिलंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की सुनीलनी कधीच व्यसन केलेली नाहीयेत आणि एक म्हणजे त्याचं एका मुलीशी जुळलं होतं. नाही म्हणजे दोघं लग्नच करणार होते, पण त्या मुलीला परदेशात स्थायिक व्हायची इच्छा होती, जे सुनीलला मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपापला मार्ग निवडला आणि सुनील गावात आला. आता तो एका लहान मुलांच्या संस्थेसाठी काम करतोय. हा त्या संबंधीचा मेल. होय होय, नाही बघितलंय. माझे एक स्नेही सुद्धा त्याच्याबद्दल हेच सांगत होते. एवढी सगळी माणसं त्याच्याबद्दल चांगलं बोलतायत म्हटल्यानंतर मुलगा चांगलाच असणार हो. असणारच हो. हल्ली कोण कोणाविषयी चांगलं बोलतोय? सगळे अगदी वाईट बोलायला टपलेलेच असतात. बरं आता कट केल्यासारखं कुणाविषयी वाईट कशाला कोण बोलेल, नाही का बाई? हो ना, मलाही तसंच वाटतं. दादा तुमच्या शंकेचं निरसन झालंय ना? पण होय होय होय, झालं झालं. अक्का तुम्हाला काय वाटतं? आता मला असं वाटते की बघावा हा मुलगा. माझी काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. आता रामचंद्रनी एवढे कागदोपत्री पुरावे समोर ठेवल्यानंतर शंकेला काही जागाच नाही. मला असं वाटतं कुमुदने जे आपल्याला सांगितलं ना ते गैरसमजातून आलेलं असावं. मी होतं असं बरं. लोक आपले व्यक्तिगत मतभेद एखाद्याबद्दलचं मत व्यक्त करताना त्यात मिसळतात. तसं काहीसं या बाबतीत झालेलं दिसतं. म्हणजे कुमुदच्या ज्या कुठल्या नातेवाईकांनी तिला हे सांगितलं त्याने आपला व्यक्तिगत राग त्याच्यावर काढला असला पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं आता आपण बघण्याचा कार्यक्रम करून घेऊया. दोघं एकमेकांना पसंत पडली, सगळं जुळलं पटलं, त्यांचं घरातली माणसं आपल्याला पटली, तर नजीकच्या काळातला लग्नाचा मुहूर्त बघून मार उडवून टाकूया. काय अक्का? आता तुम्ही म्हणाल तसं हो दादा. ठीक ठीक, मग मी जोशीबुवांशी बोलून घेतो. पोरीच्या आयुष्याचं कल्याण होईल हो. कसलं नष्ट तिच्या मागे लागलं होतं. आता 7:30 संपले म्हणायची. अरे हो, अरे हो. आता मी सांगते, नंदीला जाऊन सांगून येते. अहो नुसतं सांगू नका, तोंड गोड करा तिचं. चला देवापुढे साखर ठेवते होय. आणि आज जेवणात चांगली शेवयाची खीर करते. वा. हे सगळं अगदी छान झालेलं आहे. होय. दादा येते बरं का. रामचंद्र, हा बाकी हे आवडलं आम्हाला. शिस्तबद्ध. हे नुसतं सांगणं वेगळं आणि त्याचे पुरावे देऊन सिद्ध करणं वेगळं. फार मोठी कामगिरी केली तू. हे आम्हाला नसतं सुचलं. फार मोठी शाबासकी द्यायला हवी तुम्हाला. दादा खरं तर हे मला पण नाही सुचलंय. मग पुनर्वसू आणि उर्मीनं केलंय सगळं. तुमच्या शाबासकीवर त्या दोघांचा हक्क आहे. रामचंद्र तर प्रत्यक्ष भेटलेत त्यांना. हो हो, खूपच चांगला आहे मुलगा. हो तू म्हणाला होतासच ना. होय. पर पत्रिकाही जुळत आहेत, योगही चांगला आहे. लग्नानंतर नंदिनीची प्रगती अगदी भरभराट होईल हे स्पष्ट दिसतंय. हो आता दादा तुम्ही म्हणाल तसं, तुम्हाला तर यातलं सगळंच कळतं ना. तेव्हा आता तुम्ही आणि नंदिनीने होकार दिला तर पुढच्या गोष्टी ठरवूया आपण. चला चहा घ्या, बिस्किटही आणली आहेत. वा. नाही बरं झालं हे आणलं ते. जरा भूक लागलीच होती. उर्मिनाच दिली आहेत बिस्किट. म्हणाली पित्त नाही वाढणार. चहा मस्त झालाय, पण गवती चहा टाकलात वाटतं. उर्मिनाच चहा केलाय. नंदिनी घे चहा. नकोय मला. का ग? अगं घे की. माझं पित्त तसंही खवळलंय. म्हणजे उसळलंय. खरंच नको मला. मावळ्याचं सरबत घेतेस का? बरं वाटेल जरा. नको, राहू द्या. अहो आपण तिला चांगलं सासर देऊ म्हणजे झालं. हा. काय नंदिनी,
विचार करायचा नाही या स्थळाचा. पुढची बोलणी करू ना मी. नंदे, अगं दादा काय विचारतात? तुम्ही मोठे ठरवाल तसं. अहो लाजली. लग्नाचा विषय निघाला ना की पोरी लाजतातच. संस्कारच तसे आहेत. आणि तिची काय प्राज्ञा मोठ्या माणसांसमोर बोलायची. बरं दादा, मी काय म्हणते, तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही ठरवा. म्हणजे बघण्याचा कार्यक्रम वगैरे आमच्याकडनं होकारच आहे. म्हणजे काय आहे, तसा निर्व्यसनी आहे, मुलगा चांगला आहे आणि मुळात स्वतःचं घर आहे. आणखीन हवंय काय, नाही का? नाही, पण मुला मुलींनी एकमेकांना आधी पाहायला तर हवं. अरे ते बघून काय होणार आहे? म्हणजे कसं आहे, आमच्या वेळेला कसं आई बापच बघायचे, मुलगा ठरवायचे आणि मग आमचं लग्न लावून मोकळे व्हायचे. आमचं कुठे काय वाईट झालंय, सगळं चांगलंच तर झालंय. उलट तुमचीच पिढी आधी बघतात, प्रेम बिम करतात, लग्न करतात आणि वर्षा 2 वर्षात वेगळे होतात. नाही म्हणजे कसं आहे, यांना काय आठला असतात का? कुणावर संसार करायचा, कसा करायचा, यांना काय कळणार आहे हो? म्हणजे आपण मोठ्याने ठरवलेलंच बरं असतं. पण त्यांना मुलगी बघायची असू शकते ना. तेच म्हणूनच म्हटलं, ठरवा तुमच्या सोयीनं. नंदी तयार आहे, उडवून टाकू बा. नाही म्हणजे तुम्ही मोकळे व्हाल, मी मोकळी होईल, ती मोकळी होईल आणि मुळात म्हणजे तिचा बाप मोकळा होईल वैकुंठात जायला. हो. म्हणजे त्याचा जीव घुटमळत असेल ना पोरीसाठी. बरं चला, मी जरा गावच्या मंदिरात जाऊन येते, देवापुढे नारळ ठेवून येते. हा येते ना. आई ऐक, जोशीबुवांशी बोलून घ्या एकदा. होय. हरिओम हरिओम. उर्मी, बास आता, बस जरा. हे बघ, मला बसवत नाहीये. तुला बघून आता माझे पाय दुखायला लागतील. वासू, ठरेल ना रे तिचं लग्न? हा? उर्मी, या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. का? दादांचा शब्द हा सहसा शेवटचा असतो की नाही? हो, पण त्यांचा शब्द ते नंदिनीवर लादणार नाहीत. मुलगी मानतात ना तिला? मानतात. त्यांची मुलगी नाहीये ती हक्क दाखवायला, जो त्यांनी जीजीवर दाखवला. म्हणजे जीजीचं लग्न असं ठरवलं ना त्यांनी. असंच म्हणजे? परस्पर. तिला विचारलंच नाही. तिनं मुलगा डायरेक्ट लग्नात पाहिला. अरे पण मग त्यांना मुलगा आवडला तरी होता का? का हा प्रश्न विचारायला लग्न मंडप ही चुकीची जागा असते ना. आणि नसेल आवडलं तरी काय करणार तेव्हा? तसं नाही रे, पण नंतर तरी असेल. असेल म्हणजे त्यांचा संसार एवढा चांगला चालू आहे म्हणजे असेलच आवडला. अरे संसार अनेक चालू असतात वासू, सगळेच सुखाचे नसतात. पण मला वाटतं जीजी आणि भाऊजींचं चांगलं चाललेलं असेल. म्हणजे तसे चांगले आहेत ते. नवरा म्हणून असणार की आहेत? असणार म्हणजे असावेत. साडी आणली. कोणासाठी? तुझ्यासाठी. का? आजच्या कार्यक्रमाला नेसशील म्हणून. तू खूप मेहनत घेतेयस. नंदिनी, अगं खरंच चांगला मुलगा आहे ग, तुला खूप सुखात ठेवेल. तुला माझ्या सुखाची खूप काळजी आहे ना. तुला माझी बी आता घरातून जायला हवी आहे ना.